कॉम बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय, जेणेकरून आपल्यापर्यंत नावं ती पोहोचणं गरजेचं आहे. कारण लाईव्ह टुर्नामेंट आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग या स्पर्धेची केली जाते. त्याकरिता आपल्याला विनंती असेल आपण जॉईन राहायचंय. पुढचा बॉल, हा बॉल चांगला सजवलाय, गुड नॉट टेक. हा सिक्सर देख, सिक्सर येत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना षटकार 6. पंच एक मिनिट, पंच एक मिनिट, पंच एक मिनिट. 12वा खेळाडू येऊ द्या बोलेश्वरी बोलीज सांगायचा. कारण आपल्यापर्यंत नावं पोचत नाहीये तर मग आपण त्यांच्यासमोर रनही लिहू शकत नाही. कारण लाईव्ह टुर्नामेंट आहे, जर आपल्यापर्यंत नावं नाही पोचली तर मग त्या स्कोर बोर्डला शोभा लागणार नाही. स्ट्रायकिंग एंडवरती जय पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमोल जो सध्या बॅटिंग करतोय. जय स्ट्रायकिंग एंडवर त्याचा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती किरणचा पुढचा बॉल, हाय बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. खोलवर लेंग सध्या हाताळत असताना आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करणं महत्त्वपूर्ण कंक्षा असतो गोलंदाजाचा आणि तो दर्शवला इथे. ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा जेव्हा तुम्ही बॉल हाताळता तेव्हा तेव्हा बेनिफिट नावाची गोष्ट ही तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळते. आणि तो बेनिफिट सध्या मिळत असताना गोलंदाजाला आपण पाहत आहे. एकंदरीत या षटकाचा जर विचार केला तर 3 बॉल फेकून झाल्यात. धावा फलकावरती 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल किरण तयार ओव्हर द विकेट. हा बॉल थोडासा चॉक करण्याचा प्रयत्न, त्यावरती फटका आपण जर पाहिला तर थोडासा ब्लेड वरती लागत असताना बॉल पाहायला मिळतो. त्यावरती एक सिंगल धाव इथे मात्र जॉईन ती मात्र केली जाईल. टीमची धावसंख्या 8. दुपारचं सत्र रण रक्त ऊन आहे आणि उन्हामध्ये देखील आमचे खेळाडू मैदानामध्ये खेळ करतायत. ही आवड आहे क्रिकेटची, कुठल्याही प्रकारचा असू द्यात, पावसाळा असू द्यात, हिवाळा असू द्यात, उन्हाळा असू द्यात, आम्ही क्रिकेटवर तर अधिराज्य प्रेम हा नक्कीच असतो. आणि हा बॉल जाईल गॅपमध्ये. आता पंचांच्या सिग्नलचा वेट आहे, वेट फॉर अंपायर सिग्नल. आणि हा आता इशारा पाहायचे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार 4. थँक्यू. चौकार इव्हन गॅपमध्ये खेळण्याचा परिणाम सध्या मिळत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना फटका छान पाहायला मिळाला. गॅपला भेदलाय, मोजून आपण तुळून सर्व काही करून बॉलला पाठवला. आणखीन एक चांगला फटका, हेलिकॉप्टर उडालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जोपर्यंत फील्ड करेल 2 धावा इथे कंप्लीट त्या मात्र केल्या जातात. बॅकअप साठी आता क्षेत्ररक्षक देखील आल्यात आणि जोपर्यंत येतील 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल फळगावरती ऑन द स्कोर कार्ड 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. वयात स्पॉन्सर्डकडे अशोक सलून असेल, गोपाल कृष्णा तेजा असतील, राईस असतील, वेलनकटी चायनस असेल, तारणारा बोट असेल, मंगलमूर्ती फरसान मार्ट असेल धर्मेंद्र यांचं, त्याचबरोबरीने मासिया बोट असेल, शिवली बोट असेल, कमांदर बोट असेल, शर्मा सलून असेल, नागूभाई असतील, विश्वरूप बोट असेल. या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला केलेले स्पॉन्सर्ड ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण असं म्हटलं जातं ना, कुठलीही स्पर्धा जर संपन्न करायची असेल तर मग स्पॉन्सर्डची भूमिका ही फार महत्त्वाची असते. आणि ती स्पॉन्सर करत असताना आपण त्यांची नावं आपल्यापर्यंत कबूल केली आणि जसा जसा वेळ मिळत जाईल तसं जसं आपण आपल्यापर्यंत नावं ती पोहोचवले निश्चित स्वरूपात जातील. चौदा धावा 14 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. सेकंड ओव्हर आणि त्या करता आता अमित गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल, हेलिकॉप्टर उडाले परंतु क्षेत्ररक्षक धावत पळत बॉल खाली आले आणि त्याने टिपला अचूक दर्जाचा झेल. पारी समाप्त. पहिला विकेट इथे बसेल टीमला भोलेश्वरी बोलिंग संघाला. विकेटचं पतंग फलंदाज बाद.
थँक्यू थँक्यू. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. जरूर फटका छान होता, परंतु डीपमध्ये खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ तो मात्र तैनात होता. त्याने डीपला झेल. हा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते, परंतु बॉल जातोय. फिल्डर क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या एरियामध्ये, जोपर्यंत फील्ड मात्र करतील. आणि हा बॉल थोडासा वेगळ्या रीतीने झेप घेतोय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आता धावसंख्या देखील वाढेल. एकंदरीत इथे 3 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 17. 17 लॉस ऑफ 1 विकेट. एक पूर्णांक 2 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. या दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतात. अमित गोलंदाजी मार्कवरती आहेत. अमित षटक सध्या चालू आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुलटस कसा सोडणार हा बॉल. जाईल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमा रेषा पार. सिक्सर. थँक्यू सिक्सर. आणि पहा रिप्लेमध्ये जो प्रेक्षक इंटरेस्टेड आपल्याला पाहायला मिळाला. सिक्सर आलाय. धावसंख्या 23. 23. शॉर्ट ऑफ प्लेन आणखीन एकदा वळवण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन जास्त प्राप्त. डिस्टन्स कमी होतं, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली तर आले होते. बॉल खाली आले होते, परंतु अंतिम क्षणी झेल ड्रॉप्ड. जीवनदान इथे प्राप्त करून दिलंय फलंदाजाला. फलंदाज अमोलला. अमोलची बॅटिंग जर आता पाहिली तर वैयक्तिक 6 बॉलमध्ये 15 धावींची तो सध्या खेळी करतोय. पुढचा बॉल. हा बॉल ऑनसाईडच्या दिशेने वळवलाय. डीपमध्ये खेळाडू आहे त्याच्याकडनं मिसफील्ड. गलतीचं मिस्टेक वाला सॉन्ग सध्या मैदानामध्ये वाजत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या क्षेत्ररक्षकाकडनं आणखीन एकदा चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि त्या चुकीचं भुगतान आता सध्या धावांवरती करावं लागेल. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर 3च्या स्वरूपात जाऊन पोहोचेल 28-28. लॉस ऑफ 1 विकेट. अमित षटक चालू आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील अमितच्या षटकातील ओव्हर द विकेट. समोर मारलाय. चांगला स्ट्रोक. वा टायमिंग पहा अगदी ओके मध्ये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. थँक्यू. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मजल मारती. एक चांगल्या धावसंख्येवरती 34-34 रन संधी स्कोर कार्ड. अंतिम षटकात आणण्याकरता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वेदांत तो मात्र आलाय. आता इथून कितपर्यंत धावा मजल मारण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम करेल. भुलेश्वरी बोईन संघ तेही आपल्याला इथून पाहायचंय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आता सरासरी चांगली बाळगली आहे. 17च्या सरासरीने 34 धावांवरती तो सध्या खेळतोय. आणि हा बॉल पहिलाच बॉल लांब टाकण्याचा प्रयत्न, दूरवरती टाकण्याचा प्रयत्न पंचांना व्हावं लागलं. आमच्या दिशेने वाईचा सिग्नल तो मात्र इथून करावा लागलाय. टीमची धावसंख्या 35-35. एक अवंतरीतीने धाव वाढली आहे, जाऊन पोहोचते 35 एक्स्ट्रा स्वरूपात. आणि मिस फील्ड ती देखील आपण या इनिंगमध्ये भरपूर पाहायला मिळाली. एक कॅच देखील ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर एक मिसफील्ड देखील आपण पाहिली. पुढचा बॉल
दूरवरती टाकण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु आता फॉलो थ्रू मध्ये धावतायत. उलट्या दिशेने धावत होते, परंतु अंतिम क्षणी ऍट दी लास्ट मोमेंट हा झेल ड्रॉप झालाय. थोडासा हार्ड होता झेल, कारण उलट्या दिशेने धावत होते. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं कधीही सोपी गोष्ट नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही उलट्या दिशेने धावत असता, झेल सोपे नसतात. आणि ते सध्या झेल ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून एक धाव कंप्लीट केली जाते या बॉलवरती. पुढचा बॉल दूरवरती टाकण्याचा प्रयत्न, सातत्याने दूरवरती टाकण्याचा प्रयत्न आता गोलंदाजी करणारी टीम, खास करून आपण विधानला पाहत आहे. थोडासा बॅट्समन पासून अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथून त्यांच्या माध्यमातून होतोय आणि त्यावरती वाईटच्या स्वरूपात ही धावसंख्या वाढेल. तमाम प्रेक्षक वर्ग जुडले त्या मॅचला पाहण्याकरता. पाटील नेटवर्क असेल, ऑनलाईन मॅचचे आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याचबरोबरीने या मैदानावरती येऊन जे प्रेक्षक वर्ग या मॅचला पाहत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आमच्या मान्यवर व्यासपीठावरती मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. बॉलर तयार, पुढचा बॉल. हा बॉल थोडासा उडवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने लावता चिताच्या चपलाईने बॉलवरती पोहोचले आणि त्यावरती 2 धावा इथे कंप्लीट मात्र केल्या जात आहेत. दुहेरीच्या आकड्यानंतर टीमची धावसंख्या जागेल बोर्डवरती. एकंदरीत जर पाहिली तर 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आज संपूर्ण मेहनत घेतीये. डिजिटल ऑपरेटर असतील, त्याचबरोबरीने मॅन्युअल स्कोरर असतील, तैनात आहेत. अतूट लक्ष त्यांचं देखील या मॅचकडे आहे. गोलंदाज तयार होईल, पुढचा बॉल. हा बॉल ड्राईव्हचा फटका, थोडासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा क्रॅश झाला हेलिकॉप्टर आणि त्याच्यामुळे सध्या ग्राउंड लेवल स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती एक सिंगल धाव मिळेल. टीमची धावसंख्या 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एकंदरीत 2.3 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. 3 बॉल या षटकाचे आपण पाहिलेत वेदांच्या षटकातील, त्याच्यामध्ये त्याने 6 धावसंख्या खर्च केली आहे. पुढचा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, जोपर्यंत फील्ड इथे मात्र केलं जाईल तोपर्यंत आणखीन एकदा जर पाहिलं तर एक सिंगल ती मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 41. स्ट्रायकिंग एंडवरती गुरु पाहायला मिळतोय. जर आपण अमोलची बॅटिंग पाहिली, लाजवाब करतोय. त्याने 9 बॉलमध्ये 20 बनवलेत. वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा बॉल. हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न चांगलाच पाहायला मिळतोय. सर्व बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही बॅट्समन पासून वाचण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेव्हा सफलतेचा प्रवास हा बॉलचा नक्की पाहू शकताय. शेवटचा अंतिम बॉल तो मात्र शिल्लक आहे. वेदांतचा बॉल, चांगलाच बॉल टप्प्यावरती पाहायला मिळतोय आणि त्यावरती धाव घेण्याचा जरूर प्रयत्न, परंतु धाव अपूर्ण राहील आणि ते रनआउट. त्याचबरोबर इनिंग इथे समाप्तीला आले. या पहिल्या इनिंगमध्ये धावा बनल्यात एकंदरीत टीमच्या 41-42 लक्ष हेतून समोर ठेवलंय. टीमला जिंकण्याकरता टीम सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाला. पाहूयात काय घडेल काय बिघडेल, ऐकूयात एक डीजे ब्रेक. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता यायचे. SS क्लब होलीपाडा किल्ला संघाचा कॅप्टन तसेच आगाशी टीमचा कॅप्टन. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन राहायचं. इथे आपल्यासोबत किशोर मडवी सर असतील.
हॅलो. एस एस क्लब होलीपाडा आणि आगाशी या दोन संघाचे हॅलो. एस एस क्लब होलीपाडा आणि आगाशी या दोन संघांमध्ये लढत पाहण्यात मिळणार आहे. आगाशी संघाचा कर्णधार याने टॉसबॉसकडे यावे आणि आपल्याकडे मितेश तांडेल हे मान्यवर आहेत, यांच्या हस्ते आपण टॉस उडवणार आहे. बघूया. बघूया हेड टेल्स. हेड बोललेला आहे या ठिकाणी. आणि एस एस क्लब यांनी होलीपाडा यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग स्वीकारलेलं आहे. आणि आकाशाने फिल्डिंग सॉरी फलंदाजी. बघूया पुढील लढत. चला. फलंदाज सरेश्वरी डोंगरीचे दोन फलंदाज आणि जिंकण्याकरता धावसंख्या आहे ती म्हणजे 42चं आव्हान आहे ते चिकोल या संघाला सर्वेश्वरी. बघूया दोन फलंदाज मैदानामध्ये पहिल्या षटक मार्क असते या ठिकाणी. गोलंदाज पप्पू आणि फलंदाज 12वा खेळाडू स्ट्राईकला ते विशाल आणि नाश्ता ते अमित. बघूया जिंकण्याकरता ते आव्हान ते 42चं पहिल्या मार्ग असतं. 18 चेंडूमध्ये 42 धावाचं आव्हान. स्ट्राईकला ते विशाल आणि नाश्ता ते अमित. गोलंदाज पाहतो आपण पप्पू. बॉलिंग संघातून हा बिलॉंग करतो पप्पू. बघूया पहिल्या षटक मार्ग असतं पहिला चेंडू. फलंदाज विशाल. स्लोडीचा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू आणि पंच वर हात करतात, दोन हात वर खाली आपल्याकडे दिशा दाखवतात आणि एक अतिरिक्त धाव संख्या तब्बल ती म्हणजे एक वर खराब चेंडू म्हणजे वाईटचा इशारा. या ठिकाणी एकदम स्लोडीचा चेंडू होता आणि या ठिकाणी विशाल हा चेंडू भिरकावणीच्या दिशेने होता आणि चेंडू निर्धाव चेंडू घोषित करून आणि तो खराब चेंडू गेलेला आहे आणि एक धाव संख्या ती आपल्या संघाकरता मिळते आहे म्हणजे ती चिखलडोंगरी संघाला. धाव संख्या तब्बल 1. गोलंदाज पप्पू, फलंदाज विशाल. बघूया दोघांमधील लढत. बघूया पहिला चेंडू पुन्हा उंचावर टोळा या ठिकाणी आणि या ठिकाणी पंचदशी आम्हाला चौकार, खणखणीत चौकार. धाव संख्या तब्बल ती 4 ने सरते 5 वर. या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही दिसला नाही आणि कारण ऊन असल्या कारणामुळे आणि हा चेंडू चौकार गेलेला आहे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 5 वर. एक चेंडूचा खेळ अजूनपर्यंत
धावसंख्या 5. सुरेख फलंदाजी पाहतो आपण विशालच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 5. पुन्हा सुरेख चेंडू या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी खणखणी षटकार. सुरेख षटकार या ठिकाणी डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 11वर सुरेख फलंदाजी पाहतो विशालच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार. अजूनही बोल 2 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. बघूया पुन्हा हा या बघता बघता हाई पुन्हा वर 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 आणि हा खणखणी षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 17वर आणि खणखणी षटकार. डीजे कमान. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 17वर सुरेख आपण फलंदाजी पाहतो विशालच्या बॅटमधून एक चौका 2 आणि षटकार. आणि जास्तीत टर्न झाला यस पंच आणि आमच्याकडे दर्शवतात वाईटचा इशारा. खराब चेंडू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 18वर उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. खूपच महागडे षटक असं म्हटलं जाईल कारण 3 चेंडूमध्ये 18 धावसंख्या अजूनपर्यंत गेलेल्या आहेत त्या म्हणजे. आणि बघूया या ठिकाणी लांबच लांब खणखणी षटकार. या ठिकाणी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले विशालच्या बॅटमध्ये. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 24वर. बघूया पुढील चेंडू. जोता फटकायचे माझे प्रयत्न या ठिकाणी आणि या ठिकाणी क्षेत्रक्षण थोडा खराब आणि एक खणखणीत चौकार. धन्यवाद. धावसंख्या 28. खूपच महागडे षटक म्हटलं जाईल असं कारण चौकार षटकारची आतफी झालेली मी विशालच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 28. खूपच महागडे षटक आपले पाहत होते म्हणजे पप्पू यांच्याकडून. डीजे थोडा संगीत. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 28 आणि गोलंदाज पाहतो आपण वंश. बघूया आणि जिंकण्याकरता 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. खूपच महागडे षटक ते म्हणजे पप्पू यांचं. 28 धावसंख्येत ठोकलेले आहेत. आणि बघूया फलंदाज पाहतो आपण अमित. बघूया अमित आपल्या बॅटची कशी त्यांची तळपते बघूया. पहिला चेंडू फुलटो डिलिव्हरी या ठिकाणी सुरेख चेंडू ऑब्जेक्शन आणि सुंदर खणखणीत चौकार. डीजे
धन्यवाद विजय. धावसंख्या 32. आता 11 चेंडूमध्ये 10 रनची आवश्यकता. या जोरदार फटका माझ्या दिशेने या ठिकाणी बघूया. या ठिकाणी धाव खूप सुंदर असा झेल घेतलेला आहे. पहिला हादरा बसतो तो म्हणजे अमित आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 32 वर. डीजे धन्यवाद डीजे. डावकर फलंदाज हर्षल. बघूया जिंकण्याकरता 10 चेंडूमध्ये 10 रनची आवश्यकता आहे ती म्हणजे चिखलडोंगरी या संघाला. बघूया सुरेख कार्पेटचे चेंडू ढकलून आणि सुंदर फेकी दोन धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 34 वर. आता 9 चेंडूमध्ये 8 रनाची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये 8 रनाची आवश्यकता जिंकण्याकरता. बघूया गोलंदाज यश. सुरेख चेंडू या ठिकाणी ढकलून येण्याचा प्रयत्न. एका धाव समाधान. खूप सुंदर प्रमाणे या ठिकाणी 1-2 अशा धावा आणि आपल्या संघाकरता विजयाकडे नेत आहे हा फलंदाज. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 35 वर. आता उर्वरित 8 चेंडूमध्ये 7 रनाची आवश्यकता आहे. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका म्हणजे पंचांक दात मागतात आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू या ठिकाणी आणि 7 चेंडूमध्ये 7 रनाची आवश्यकता जिंकण्याकरता आपण चिखलडोंगरी या संघाला. बघूया सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू आणि जिंकण्याकरता आता 6 चेंडूमध्ये 7 रनची आवश्यकता आहे ते म्हणजे चिखलडोंगरी या संघाला. आपण यश यांची सुरेख गोलंदाजी पाहण्यास मिळाली आणि आपण पप्पू यांना खूपच महागडे षटक ते म्हणजे पप्पू यांचं. आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 35 वर. फलंदाज डावखुरा फलंदाज हर्षल. बघूया गोलंदाज सनी. शेवटचं षटक जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 7 रनाची आवश्यकता. बघूया गोलंदाज आपली भिरकावी दाखवू शकतो का. बघूया डावखुरा फलंदाज हर्षल. या ठिकाणी सुरेख चेंडू निर्धाव चेंडू जिंकण्याकरता 5 चेंडूमध्ये 7 रनाची आवश्यकता आहे. अजूनही सामन्यामध्ये खूप रंगीत आलेला आहे. बघूया 5 चेंडू 7 रनची आवश्यकता जर आणि धावसंख्या तब्बल ती अजूनही आहे 35 वर.
या ठिकाणी सुंदर चेंडू या ठिकाणचं आणि पुन्हा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सनी यांची आणि जिंकण्याकरता 4 चेंडूमध्ये 7 रनांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सनी यांची. सलग 2 चेंडू निर्धाव केलेले ते सनी यांनी आणि जिंकण्याकरता फक्त ना फक्त 7 रनाची आवश्यकता 4 चेंडूमध्ये. बघूया तिसरा चेंडू या ठिकाणी थोडा बघूया पुढील चेंडू जोता फटका म्हणजे या ठिकाणी मागच्या दिशेने बघूया या ठिकाणी चौकार लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण 2 धाव समाधान तिसरे प्रयत्न या ठिकाणी पंचदशमला यस या ठिकाणी धावची गडी बाद झालेला आहे आणि विशाल हा गडी बाद झालेला मोठा हादरा बसतो आपल्या संघाला. धावसंख्या 2 ने सर तब्बल ती म्हणजे 37. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल 337. आता फक्त ना फक्त 3 चेंडूमध्ये 5 रनाची आवश्यकता आहे. सामना खूप रंगीत जमलेला या ठिकाणी. बघूया प्रेक्षकांची थोडी गर्दी वाढत चाललेली आहे आणि इथे आलेल्या मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं आणि खेळाडू सर्वांचं सहर्ष स्वागत. सनी गोलंदाज सूर्य गोलंदाजी पाहतो सनी यांची. आता फलंदाज आहे तो म्हणजे नितीन. बघूया 3 चेंडूचा खेळ 5 रनाची आवश्यकता. गोलंदाज सनी, फलंदाज नितीन. स्ट्राइक वर नितीन, नॉन स्ट्राइक मध्ये येतो हर्षल. फ्लोअरचा डिलिव्हरीचे चेंडू या ठिकाणी आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण दुसरे प्रयत्न या ठिकाणी 2 धाव समाधान. या ठिकाणी धावसंख्या तब्बल 2 ती म्हणजे 39. आता उर्वरित 2 चेंडूमध्ये 3 रनाची आवश्यकता. तीन धावा कंप्लीट केल्या हव्यात ते म्हणजे संघाकरता. बघूया या ठिकाणी दुसरा प्रयत्न या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू आणि एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. ते कंपल्सरी करण्यात आणि कंपल्सरी चेसिंग आहेत. धावसंख्या तब्बल त्या म्हणजे 39. जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. एका चेंडूमध्ये कंपल्सरी 3 रनांची आवश्यकता आहे. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सनी यांची. खूप छान त्यांनी गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी त्यांनी आता मॅच आणलेली ती म्हणजे एका चेंडूमध्ये 3 रनांची आवश्यकता. बघूया फलंदाज आहे ते नितीन. बघूया शेवटचा चेंडू 3 धावांची आवश्यकता.
जोरदार फटका या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल प्राप्त केलाय तो म्हणजे संघाने बोलिंग बोलिंग संघाने आणि या ठिकाणी गडी बाद होतो सुरेश गोळवणे सनी यांची खूप सुंदर आणि या ठिकाणी जिंकलेल्या संघाचे खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे कौतुक. आणि या ठिकाणी बोला ना एवढा काय बोला थँक्यू सनी आपण या मॅन ऑफ द मॅच आपल्याला दिलं जाईल. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात. शेवटच्या षटकामध्ये 4 एक विकेट त्यांनी पटकावली. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच देण्याकरता मी चिन्मय यांना विनंती करतो आपल्या शिवस्ताने करूयात आपण मॅन ऑफ द मॅचचा सन्मान. संध्याकाळचं सत्र आपण अनुभवू शकतायत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक रंगतदार मॅचेस आपण नक्कीच पाहतोय. SS क्लब होलीपाडा किल्ला आणि त्याचबरोबर आगाशी अशी लढत आता सध्या आपल्याला पाहायला मिळेल. रंगतदार मॅचेस आपल्याला या आजच्या दिवसामध्ये